किचकट बाब आहे। आता आपल्या मीडियाशी बोलताना ते बोलू नये असं माझं मत आहे। ताळेबंदाचाच एक विषय आहे, बाकीच्या कुठल्या दागिन्यात काही फरक नाही आहे। ताळेबंदाचे जे ताळेबंदाला आले नाहीत तेच ह्यांनी ऑडिटमध्ये दाखवलेलं आहे। तो विषय वेगळा आहे। आपल्याशी ते आमचे कार्यकारी अधिकारी बोलतील। मंदिर समितीचा सर्व नाही, एक सेवक म्हणून आहे। आमचे कार्यकारी अधिकारी अध्यक्ष आपल्याला सविस्तर सांगतील या विषयी। ऑडिटरच्या रिपोर्ट नंतर बांधकाम करण्यात आलंय आणि आता अंतिम टप्प्यात आहे। 5 वर्षात का बांधकाम झालं नाही? वाद होता तिथं त्या जागेचा, रेल्वेचा आणि ती 2 डॉक्टर आहेत तिथल्या समोरच्यांचा, त्याच्यामुळे तिथं रखडलेला विषय आहे। नुकताच नागपूर येथे झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पंढरपूर देवस्थानमधील लेखापरीक्षण अहवाल सरकारला सादर करण्यात आला। या लेखापरीक्षण अहवालामध्ये मंदिरामधील दागिन्यांचा ताळेबंदीमध्ये नोंद नसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे। आपल्यासोबत मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड सर आहेत। नेमकी मंदिराची भूमिका याविषयी काय आहे ती आपण त्यांच्याकडून समजून घेऊया। सध्या विषय चर्चेत असलेला आमच्या मंदिर समितीचा दागिन्याचा असेल, गोशाळेचा असेल किंवा रेल्वेच्या जागेच्या पैशाबद्दल आता जे काही आता मीडियावर आपल्या येतं आहे त्या अनुषंगाने मी आपल्याला सांगू इच्छितो। आता दागिन्याचा विषय जर पहिला स्टार्टला घेतला तर मी इथं कार्यरत आहे 5-5.5 वर्षापासून। माझ्या मताने लोकाला काय वाटत असेल पटलावर काय माहीत नाही, पण एकाही तोळ्याचा तुम्ही असं 113 वगैरे म्हणतात, कशी पटलावर आली माहीत नाही, पण एकाही तोळ्याचा फरक माझ्या मते कुठलंही ऑडिट आलं तरी, कुठलीही चौकशी लावली तरी फरक पडणार नाही असं माझं ठाम मत आहे। दागिन्यामध्ये काही फरक नाही असं तुम्ही म्हणता, पण गेले काही वर्षापासून जे ऑडिट होत आहे त्या ऑडिटमध्ये स्पष्ट उल्लेख आहे ताळेबंदामध्ये दागिन्यांची नोंद करण्यात आली नाही आहे। तर ती नोंद आतापर्यंत मग का करण्यात आली नाही? आम्ही 2021-22ला आपण जे आता विषय काढला त्या विषयावर पत्रव्यवहार केला आमच्या मंत्रालयातील खात्याशी न्यायविधीशी। त्यांच्याकडून व्हॅलिडेटर नियमाचं आम्ही विनंती केली त्यांना। अद्याप अजून आमच्याकडे ते व्हॅलिडेटर आले नसल्यामुळं तो विषय तसाच राहिलेला आहे। म्हणजे सरकारने अद्यापपर्यंत तुम्हाला अधिकारी दिलेलं नाही असं तुमचं म्हणणं आहे का? 2021ला सांगितलं, आतापर्यंत दिलं नाही, देतील ते। अच्छा, म्हणजे 2017 पासून आम्ही ऑडिटचे अहवाल बघितलेत। प्रत्येक ऑडिटच्या अहवालामध्ये मूल्यांकन करण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहे, पण तुम्ही पत्र 2021मध्ये दिलं आहे। हो, बरोबर आहे। एवढा उशीर का झाला? प्रत्येक ऑडिटवरती तुम्ही अनुपालन अहवाल सादर केला आहे, त्या अनुपालन अहवालामध्ये ऑडिटमध्ये ज्या सूचना आहेत त्यावरती मूल्यांकन करणार आणि त्यासाठी तुम्ही सहमती दर्शवले, तर एवढा उशीर का लागला? हा विषय थोडा किचकट बाब आहे। आता आपल्या मीडियाशी बोलताना ते बोलू नये असं माझं मत आहे। जे आमच्याकडे दागिने आहेत मौल्यवान, आमचे जे जुने इथले सोनार जे बघतात आमचं कामकाज, आम्ही ज्यावेळेस दागिने देतो किंवा दुरुस्ती करतो त्यावेळेस त्यांच्या मतानुसार, मला त्यातलं काही लई समजत नाही, मी त्यातला लई तज्ज्ञ माणूस नाही आहे, पण त्यांचं मत आलं की ह्यांचं व्हॅल्युएशन वेगवेगळं होऊ शकतं। मी जरी आता एक उदाहरणार्थ X वस्तूचं 500 केलं तर दुसरा माणूस ह्याच वस्तूचं 700 सुद्धा करू शकतो। तुम्ही असं म्हणताय की वेगवेगळे मूल्यांकन आहे। धर्मादाय आयुक्तांनी असं स्पष्ट म्हटलंय की ऑडिटरच्या सूचनांवरती मूल्यांकन करायला हवं। त्यानुसार धर्मादाय आयुक्तांनी तुम्हाला सूचनासुद्धा केल्यात। धर्मादाय आयुक्तांनी सूचना करून सुद्धा तुम्ही त्यांचं मूल्यांकन करत नाही, त्याचा अर्थ काय होतो? मूल्यांकन करून सुद्धा त्याची ताळेबंदामध्ये नोंद केली जात नाही, याचा अर्थ काय होतो? ताळेबंदाचाच एक विषय आहे, बाकीच्या कुठल्या दागिन्यात काही फरक नाही आहे। ताळेबंदाचे जे ताळेबंदाला आले नाहीत तेच ह्यांनी ऑडिटमध्ये दाखवलेलं आहे। तेच त्याची हे म्हणून आम्ही 21-22 साली शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे।
काही कालावधीपूर्वी औसेकर नावाच्या एका व्यक्तीने, जो मंदिराचा कर्मचारी होता, त्यांनी लाडूच्या पैशांमधले 6.5 लाख रुपये हडप केले. त्या संदर्भात देवस्थानाने नेमकी काय भूमिका घेतली? नाही, हा मुद्दा सध्याच्या ऑडिटमध्ये नाही आहे. त्याच्यावर काही ऑडिटमध्ये ॲक्शन पण घेतलेली नाही आहे. पण ऑडिटमध्ये भूमिका मुद्दा नसला तरी त्या पैसा शेवटी जनतेशी त्याची बांधिलकी आहे, तर त्या संदर्भातली नेमकी भूमिका काय आहे? त्याच्याकडून पूर्णपणे वसूल केलेले आहेत, तो विषय नाही आहे. पण हा ऑडिटमधला मुद्दा नाही आहे. पैसे वसूल केलेले आहेत, 6.5 लाख रुपये वसूल झाले असं तुम्ही म्हणता, पण त्यावरती गुन्हा दाखल झाला का? नाही, तो विषय वेगळा आहे. आपल्याशी ते आमचे कार्यकारी अधिकारी बोलतील, त्याच्यावर मी काही जास्त भाष्य करणार. फक्त एवढं सांगा की गुन्हा दाखल झाला की न झाला. समितीचा सर्व नाही, एक सेवक म्हणून आहे. आमचे कार्यकारी अधिकारी अध्यक्ष आपल्याला सविस्तर सांगतील. वारकरी येतात, वारकऱ्यांना प्रसाधनगृह असावं म्हणून 2017मध्ये रेल्वेची जमीन भाड्याने घेण्यात आली. दरवर्षी त्या भाड्यापोटी अधिक पैसे दिले जातात. 5 वर्ष झाली, अद्याप त्यावरती प्रसाधनगृह बांधण्यात आलं नाही. याविषयी आपण नेमकं काय सांगाल? आपण माझ्या मताने आपण बिल्डिंग बघितलेली दिसत नाही आहे. ती बिल्डिंग पण उभारलेली आहे. ही जी माहिती आहे अपुरी दिसते ती ज्यांनी सांगितली आपल्याला, त्यांनी आपण जाऊन बघू शकता. प्रांत ऑफिस म्हणून आपल्याला SDO ऑफिस, त्याच्या पुढे इमारत झालेली आहे. अंतिम टप्प्यात काम आहे त्यांचं. माहिती अपुरी आहे असं तुम्ही म्हणता, पण 2021-22चा जो लेखापरीक्षण अहवाल आहे त्यामध्ये लेखापरीक्षकांनी, ऑडिटरनी स्पष्ट दिलं आहे की अद्याप त्यावरती प्रसाधनगृह बांधलेलं नाही आहे. तुम्ही ते मान्यसुद्धा केलं आहे. ऑडिटरच्या रिपोर्टनंतर बांधकाम करण्यात आलं आहे आणि आता अंतिम टप्प्यात आहे. बरोबर आहे. 5 वर्षात का बांधकाम झालं नाही? वाद होता तिथं त्या जागेचा, रेल्वेचा आणि ती 2 डॉक्टर आहेत तिथल्या समोरच्यांचा, त्याच्यामुळे तिथं रखडलेला विषय आहे. लाडूचा विषय आहे. लाडूमध्ये ज्या बचत गटाला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं त्यामध्ये लाडूचा दर्जा राखला गेला नाही. ऑडिटरनी तसं नमूद केलं आहे, तुम्ही ते मान्य केलं आहे. त्या संदर्भात देवस्थानकडून नेमकी कोणती कारवाई करण्यात आली? अगदी बरोबर आहे. लाडूचा हा विषय नक्कीच बरोबर आहे. ज्या व्यक्तीनं ते टेंडर दिलं होतं त्या व्यक्तीनं आपल्या नॉर्म्स पाळले नव्हते. त्यांना वेळोवेळी आमच्याकडून नोटीस दिल्या, कारवाईची पत्र दिले, नाही की ऐकलं म्हणून आम्ही त्यांचा ठेका रद्द करून टाकला. आणि आज रोजी आम्ही मंदिर ठेका काढायचंच नाही असं मंदिर समितीने ठरवलं. आज रोजी आम्ही 1 वर्षापासून जवळपास मंदिर समिती एक चांगल्या दर्जाचा लाडू म्हणून भाविकाला देते. म्हणजे लाडूमध्ये गुणवत्ता नव्हती हे तुम्ही मान्य करताय. त्यामध्ये ड्रायफ्रूटचा उल्लेख केला होता, ड्रायफ्रूट नव्हतं हे तुम्ही मान्य करताय. करारामध्ये शेंगदाणा तेल वापरण्यात यावं असं नमूद करण्यात आलं होतं, पण लाडूमध्ये सिल्कीचं तेल वापरण्यात आलं होतं हे तुम्ही मान्य करताय. त्यांचा ठेका रद्द केला म्हणजे कारवाई झाली का? गुन्हा का दाखल झाला नाही? त्यांच्याकडं आमचे डिपॉझिट जे आहे अजून 20-22 लाख रुपये त्यांना आम्ही अजून दिलेले नाही आहे. आपण जो म्हणताय तो विषय आहे की त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही, हा विषय समितीचा आहे. समिती त्याच्यावर निर्णय घेईल. कधी निर्णय घेणार? आपण स्वतः व्यवस्थापक आहेत, तुमचं मत काय या संदर्भात? गुन्हा दाखल करावा की न करावा? नाही, हा विषय माझा वैयक्तिक काही जरी असलं तरी आमची समिती म्हणजे आमच्या समितीला परिपूर्ण अधिकारी समितीला आहेत, मला पण नाहीत, कार्यकारी अधिकाऱ्याला. मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांची आपण मुलाखत बघितली. यामध्ये त्यांनी मंदिरावरती जे आरोप केले त्यावरती त्यांचा खुलासा देवस्थानकडून त्यांनी व्यक्त केला आहे. धन्यवाद.